तर सर्वसामान्य मुंबईकरांचा वडापाव महागलाय। दरवाढीचं लोण आता मुंबईकरांच्या वडापावपर्यंत पोहोचलेलं आहे। मुंबईकरांना वडापावसाठी 20 ते 35 रुपये मोजावे लागणार आहेत। गॅस सिलेंडर, खाद्यतेल आणि पावाचे दर वाढल्यामुळे वडापावच्या दरातही वाढ झालेली आहे। व्यावसायिक गॅस सिलेंडर, खाद्यतेल आणि पावाचे दर वाढल्यानं मुंबईत वडापावसाठी आता 20 ते 35 रुपये मोजावे लागणार आहेत। आखाती देशांमधल्या तणावामुळे देशातला इंधन पुरवठा विस्कळीत झाल्यानं महागाईच्या झळा बसतायत आणि याचा फटका थेट आता वडापावला सुद्धा बसतोय। फोर्ट कुलाबा परिसरात वडापाव 25 ते 35 रुपयांना मिळतोय, तर विले पार्लेमध्ये 20 ते 30 रुपये वडापावची किंमत आहे। दादरमध्ये वडापावची किंमत 20 ते 25 रुपयेच आहे, तर घाटकोपर आणि कुर्ला या परिसरात सुद्धा वडापाव 20 ते 25 रुपयांना मिळतोय। दरम्यान वडापाव का महागला हेही पाहूया। सध्या व्यावसायिक गॅस सिलेंडर 3100 रुपयांवर पोहोचलाय, तर 2000 मिळणारा तेलाचा डबा आता 2200 रुपयांवर पोहोचलाय। शिवाय बेसन पिठाचं 50 किलोचं पोतं 3700 रुपयांपर्यंत महागलंय। त्या पदार्थांच्या दरात वाढ झाल्यानं मुंबादेवी परिसरातील जलेबी फाफडाच्या दरात सुद्धा प्रति किलो 40 ते 50 रुपयांची वाढ झाली आहे, तर इतर खाद्यपदार्थांच्या किमतींमध्ये सुद्धा 50 रुपयांची वाढ झाली आहे। परवडत नाही सर्वसामान्यांना। तो खिशाला फटका आहेच। 30 ला पाहिजे होता पण काय आता सर्वीकडे महागाई वाढली, त्याचा तर परिणाम होणारच।